अकोला पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे यांना निलंबित करण्यात आले। मनोज जरांगेंचा जालना ते मुंबई दौरा आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा या दरम्यान 20 ते 28 जानेवारी दरम्यान पोलिसांच्या सुट्ट्या रद्द झाल्या होत्या, तरीही लांगडे बंदोबस्ताला न आल्यानं त्यांच्यावर कारवाई झाली। पंढरपुरातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांच्या बदलीनंतर महर्षी वाल्मिकी संघानं साखर वाटून समाधान व्यक्त केले। भीमा नदीतील वाळू चोरी प्रकरणी वारंवार तक्रार करूनही हे अधिकारी दखल घेत नव्हते, त्यामुळे त्यांच्या बदलीनंतर अशा पद्धतीने आनंद साजरा करण्यात आला। महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्सच्या अध्यक्षपदी यवतमाळचे वसंत भुईखेडकर यांची वर्णी लागली आहे। राज्यभरातील अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था प्रतिनिधींनी त्यांची बिनविरोध निवड केली आहे। पवार कुटुंबाशी असलेल्या निष्ठेमुळेच आपल्याला ही संधी मिळाल्याचं यावेळी बोलताना भुईखेडकर यांनी सांगितलं। आता शेवटी कसं असतंय, आपल्याला सत्तेच्या खुर्चीत बसण्यापेक्षा विरोधी बाकावर बसण्यात अधिक समाधान। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस मिळालं असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केलंय। प्रताप पवार यांनी लिहिलेल्या अनुभवे आले या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबाबत शरद पवारांनी त्यांचं अभिनंदन केले। अडवाणी संसदेत अनेक वर्ष होते, रथयात्रेतील अपवाद वगळता त्यांचा कधीच पराभव झाला नाही असंही पवार म्हणाले। लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेला भारतरत्न पुरस्कार म्हणजे फार्स आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। पाकिस्तानात जिनांच्या कबरीवर फुलं चढवली म्हणून अडवाणींना पक्षातून काढलं होतं, आता त्यांनाच भारतरत्न जाहीर केलाय म्हणजे ते दोषमुक्त झाले का असा सवाल आंबेडकर यांनी केलाय। लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केलाय। लालकृष्ण अडवाणी हे लोहपुरुष आहेत, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांचं खूप मोठं योगदान आहे असं फडणवीस म्हणाले।